शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव ढमढेरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी श्रमसंस्कार शिबिराची सांगता नुकतीच झाली। आठवडाभर चाललेल्या या शिबिरात ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, नवमतदार जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, विविध विषयांवरील व्याख्याने इत्यादी भरघोस कार्यक्रम घेण्यात आले। या कॅम्पच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थाचालक तथा विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू अरविंद ढमढेरे हे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सरपंच सविता माशेरे या होत्या। यावेळी महेश बापू ढमढेरे, सोसायटीचे माजी चेअरमन अशोक माशेरे, उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे, माजी सरपंच प्रकाश थोरात, पत्रकार संजय बारहाते, पत्रकार रवींद्र खुडे, माजी सरपंच पोपट घुले, रामदास थोरात, अनेक विद्यार्थी व शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली। कार्यक्रमासाठी माजी सरपंच बबन थोरात, पोलीस पाटील दिलीप साळवे, भाऊसाहेब जाधव, लक्ष्मण पवार, सुनील जगताप, रणजित तकटे, नामदेव गायकवाड, भाऊसाहेब माशेरे, दत्ता गायकवाड, वसंत पवार व ग्रामपंचायत सदस्या लीलाबाई पवार तसेच बहुसंख्येने ग्रामस्थ, विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते। सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर दत्ता कारंडे यांनी केले, तर आभार अविनाश सोनार यांनी मानले। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। नमस्कार, मी अशोक धर्माजी माशेरे, माजी चेअरमन विकास सोसायटी अहमदाबाद। गेली 7 दिवस आमच्या अहमदाबाद गावामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि साहेबराव शंकरराव ढमढेरे विद्यालय तळेगाव ढमढेरे यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 7 दिवस आमच्या गावामध्ये श्रमदान शिबिराचं आयोजन गेली 4 वर्षापासून या अहमदाबाद गावामध्ये होत असताना यावर्षी अतिशय सुंदर असं काम त्या विद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी चांगल्या प्रकारचं काम अहमदाबाद गावामध्ये 7 दिवसामध्ये केलं आणि खऱ्या अर्थानं आमच्या ग्रामस्थांनी जे चिंचेचं बन 11 एकर क्षेत्रामध्ये जे चिंचेचं बन उभारलं आहे त्याला खऱ्या अर्थानं कलाटणी या विद्यालयाच्या माध्यमातून मिळालेली आहे। कारण या छोट्याशा रोपट्याचं भविष्याच्या काळामध्ये निश्चित प्रकारे त्याचं वटवृक्ष होणार आहे आणि खऱ्या अर्थानं त्याचं श्रेय खऱ्या अर्थानं या विद्यालयाला आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याला मिळणार आहे। आणि गेली 4 वर्षापूर्वी आमच्या सर्व अहमदाबाद ग्रामस्थांनी निर्णय घेतला की आपल्या त्या 11 एकरामध्ये चिंचेची रोपं लावायचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थानं ते आज रोप झाडांचं रूपांतर झालेलं आहे आणि भविष्य काळात वटवृक्षामध्ये रूपांतर होणार आहे। तरी मी आमच्या अहमदाबाद सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या कॉलेजचे आणि या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे मी आभार मानतो। त्याचा समारोप होता, काय शुभेच्छा देतात मुलांना? आजच्या 21व्या युगाकडे जाणारा आजचा जो तरुण वर्ग आहे, या तरुण वर्गाला माझं एवढं सांगणं असेल की राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि साहेबराव शंकरराव ढमढेरे कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं आजचं जे राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर, समसंस्कार शिबिर शिरूर तालुक्यातील अहमदाबाद या ठिकाणी करत असताना ज्यावेळेस लोकांनी, ग्रामस्थांनी ज्या पद्धतीत स्वागत केलं त्याच पद्धतीचं स्वागत विद्यार्थ्यांनी स्वीकारलं आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यकालामध्ये जे जे संस्कार त्यांना, मग सर्व धर्म समभावाचं तत्त्व असू द्या, सामाजिक ज्याप्रमाणे महात्मा गांधी यांनी सांगितले की खेड्याकडे चला, खेड्यामधील असणारी जी धर्मसंस्कृती आहे, खेड्यामधील असणारं जे लोकांचं राहणीमान आहे ते कशा पद्धतीत आहे याचं अवलोकन विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यकालात आजचा या श्रमसंस्काराच्या कार्यकालात 7 दिवसात केलं आणि ज्या समाज उपयोगी जे कार्यक्रम त्यांनी राबवले, मग त्यामध्ये ग्राम सर्वेक्षण असेल, त्यामध्ये ग्राम सर्वेक्षण करत असताना साक्षरता मोहीम राबवण्याचा कार्यक्रम देखील त्यांनी चांगल्या पद्धतीत केला। कुठल्या कुठल्या समाजाची लोक या गावात राहतात, यामध्ये गावची जी पूर्व पार्श्वभूमी कशी आहे, या ठिकाणं थोर साहित्यिक म्हटलं तर वावगं ठरणार नाही की महानुभाव पंथाची जी भूमिका संपूर्ण भारत देशामध्ये अखिल भारतीय महानुभाव पंथाचा जो खरा स्रोत या गावातनं सुरुवात झाला ते स्वर्गीय महंत आदरणीय नागराज बाबा यांच्या माध्यमातून या गावाला एक वेगळी ओळख आहे
आणि शिरूर तालुक्यातील मानभाऊ पंथाची जास्त समाज या गावामध्ये असल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक समाजातील लोकांना सर्व धर्म समूहाचं तत्त्व बाळगून भविष्यामध्ये आपण आपल्या जीवनाची वाटचाल कशी केली पाहिजे, शैक्षणिक जीवनात असल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून काय काय समाजामध्ये काम केली पाहिजे आणि आपण कसे समाजाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो, या मातीचं काहीतरी देणे लागतो, ग्रामीण भागातल्या लोकांचं काहीतरी देणं लागतो, या भावनेतनं राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी अहमदाबादमध्ये हे आमचं शिबिर होत असताना हे गाव आम्ही आमच्या कॉलेजने साहेबराव शंकरराव ढमढेरे कॉलेजने हे दत्तक घेतलेलं गाव आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून। तेव्हा विद्यार्थ्यांनी याचं अवलोकन चांगल्या पद्धतीत करून यशस्वी जीवनाची वाटचाल करतील यात कुठलीही शंका नाही आणि एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो। सर, आपण NSSचे कोऑर्डिनेटर, काय सांगाल आपण? नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे, साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी। राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे खऱ्या अर्थानं 24 सप्टेंबर 1969 साली संबंध देशभर सुरू झालेली ही योजना। या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचा जो संदेश होता की युवकांनो खेड्याकडे चला, खेड्याकडे चला ह्या भूमिकेतूनच राष्ट्रीय सेवा योजनेचा हा 7 दिवसांचा विशेष श्रमसंस्कार शिबिराचा हा कार्यक्रम अहमदाबाद या ठिकाणी आमच्या महाविद्यालयाने आणला। 1 ते 7 डिसेंबर दरम्यान 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान खूप चांगलं आणि भरीव असं काम आमच्या विद्यार्थ्यांनी या गावामध्ये केलं। खरं म्हणजे नॉट मी बट यू, माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी म्हणजे समाजासाठी, समाजातील नागरी वर्गासाठी, उपेक्षितांसाठी जे करणं शक्य आहे ते युवकांच्या माध्यमातून आमच्या महाविद्यालयानं करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून संबंध देशभर अस्तित्व असलेली ही राष्ट्रीय सेवा योजना खऱ्या अर्थाने तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोचावी या उद्देशाने हा कॅम्प सफल झाला। या निमित्त मी एवढंच या ठिकाणी सांगू शकतो। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळेगाव ढमढेरे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये अहमदाबाद या गावामध्ये विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये नियमित उपक्रमांबरोबरच आम्ही हे गाव दत्तक घेतले असल्यामुळे या गावामध्ये आम्ही एक 11 एकर परिसरामध्ये एक सुंदर असं चिंचेचं बन बनवलेलं आहे। मागील 3 वर्षापासून अगदी त्या वृक्षारोपणापासून आम्ही ते एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करत आहोत। या कार्यामध्ये या गावातील सर्व पदाधिकारी, सरपंच, सदस्य यांचं फार मोठ्या प्रमाणात सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे आणि एक भविष्यामध्ये मोठं पर्यटन केंद्र करण्याचं आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचं हे ध्येय आहे। साधारणपणे 500 वृक्षांचं आम्ही रोपण केलेलं आहे। यावेळी आम्ही या वृक्षांना ड्रिप इरिगेशन सिस्टीम बसवलेले आहे की जेणेकरून जरी आम्ही वर्षभर पुन्हा इकडे आलो नाही तरी ही झाडं जिवंत राहिली पाहिजेत, जगली पाहिजेत। जी झाडं ज्या ठिकाणी काही झाडं गेलेली होती त्या ठिकाणी आम्ही नव्याने पुन्हा वृक्षारोपण केलेलं आहे आणि एक सुंदर चिंचेचं बन या गावामध्ये आम्ही डेव्हलप करत आहोत। आपण शिरूर तालुक्यातील अहमदाबाद या ठिकाणी आहोत। या गावामध्ये ही जिल्हा परिषद शाळा आहे। या ठिकाणी एक 7 दिवस तळेगाव ढमढेरे येथील महाविद्यालयाचा कॅम्प NSSचा या ठिकाणी होता। मला देखील माझे त्या काळातले कॅम्पचे दिवस आठवले आणि खरोखर या मुलांनी या ठिकाणी श्रमसंस्कार केलेत आणि हे संस्कार शिबिर जे होतं खरोखर हे आपल्या आयुष्यामध्ये संस्कार नेतील या गावातून। हे गाव त्यांनी दत्तक घेतलेले, अशा आपण त्यांना संस्कार घ्या अशा शुभेच्छा देऊ। मी रवींद्र कोळे, आपला आवाज विभागीय संपादक शिरूर।